गरिबी हटाओ झोपडपट्टी नंबर 1 रहिवासी कल्याणकारी संघाच्या वतीनं शासकीय जागेवरील अतिक्रमित भूखंड नियमित करून रहिवाशांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं। गरिबी हटाओ झोपडपट्टी नंबर 1 रहिवासी कल्याणकारी संघाच्या वतीनं शासकीय जागेवरील अतिक्रमित भूखंड नियमित करून रहिवाशांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेला स्थानिक रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सभेच्या प्रारंभी राजण्णा पुट्टा यांनी 1972 पासून सुरू असलेल्या जागा नियमितीकरणाच्या लढ्याचा सविस्तर आढावा घेतला। अतिक्रमण नियमित करण्यासाठी सगळे कागदपत्र पूर्तता केलेले आहे। फक्त आता राजकीय पाठबळ असलं की हे आपलं काम होणार आहे। म्हणून विनंती आहे की तुम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करून आम्हाला जे काही सहकार्य पाहिजे असेल तशी कागदपत्र आहेत, पुरावे आहेत, पुराव्यामध्ये आपण कमी पडलं सगळं पूर्तता केलं। यावेळी नगरसेविका चैत्राली शिवराज गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की गेल्या 60 ते 65 वर्षांपासून या वस्तीत वास्तव्याला असलेल्या नागरिकांची नावे 7/12 उतार्यावर नोंदवण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे। यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि आमदार यांच्यासोबत बैठका घेऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जागा नियमितीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं। मला इथं माहित आहे, इथं करून खाणारे गोरगरीब हातावर पोट असणारे लोक आहेत, त्यांना हक्काचं जमीन त्यांना कोण लोन देत नाही, कुठल्याही त्यांचं योजना त्यांना मिळू शकत नाही। काही तांत्रिक अडचणमुळे येणारा थोड्या दिवसातच मी साहेब तुमच्यासाठी तुम्ही मला अहोरात्र मला सांगा, तुमच्यासाठी मी मुख्यमंत्रीचं बैठक लावतो, पालकमंत्रीचं बैठक लावतो, आमदारचं बैठक लावतो। तुम्ही मला पंतप्रधानकडे चला म्हणजे मी पंतप्रधानकडे नेतो। येणाऱ्या बाबीचं जे अडचण आहे मी दूर करण्याचं काम मी इथं तुम्हाला मी गवाही म्हणून देतो आणि मी तुमच्या हाताला हात धरून तुमच्या पाठीशी राहून तुमच्या सोबत राहून एक छोटा भाऊ म्हणून, एक तुमचा मुलगा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून मी हाताला हात धरून तुमच्या सोबत काम करू। जेव्हा 7/12 तुम्हाला हक्काचं मिळेल तेव्हा मलाही एक समाधान मिळेल आणि मी आश्वासन देतो काम मी लवकर करतो। संस्थेचे अध्यक्ष बस्सू गायकवाड यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितलं की 1972 मध्ये तत्कालीन पालिका आयुक्त द.भा. ससाणे यांनी वस्ती रिकामी करण्याची नोटीस दिली होती। त्यावेळी गरिबी हटाओ झोपडपट्टी नंबर 1 चे वसाहत निर्माते तथा चेअरमन D.R. चव्हाण आणि शरद तपासे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची भेट घेऊन कारवाईला स्थगिती मिळवली। त्यानंतर वस्तीमध्ये विविध सामुदायिक सुधारणा करण्यात आल्या। सन 2010 ते 2022 या कालावधीत आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करण्यात आला। त्यामुळं जागा नियमितीकरणाच्या प्रक्रियेत सुमारे 95% यश मिळालं असून राजकीय पाठबळ मिळाल्यास रहिवाशांना लवकरच 7/12 उतारे मिळू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड, नगरसेविका चैत्राली गायकवाड, अध्यक्ष बस्सू गायकवाड, राजण्णा पुट्टा, अब्दुल गनी डांगे, शरद तपासे यांच्यासह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। सभेला औलिया पेश इमाम, शरद तपासे, अब्दुल गनी डांगे, रजाक शेख, राजू पोद्दार, संतोष पुजारी, बापू भिसे, शिवाजी जाधव, सविता ऐगोळे, रेखा भिसे, रवी गायकवाड, आनंद गायकवाड, तिरुपती बुरुगवार, गोविंदवेद पाठक, स्वामीताई यांच्यासह मोठ्या संख्येनं रहिवासी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवाजी जाधव यांनी केलं, तर अध्यक्ष बस्सू गायकवाड यांनी उपस्थित नागरिक आणि मान्यवरांचे आभार मानले।